नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण कांदा बीज उत्पादक प्लॉटमध्ये आलेलो आहे. भरपूरशा ठिकाणी जे ते समस्या जाणवते मधमाशीचा वावर खूप ठिकाणी कमी आहे आणि इथून पुढे कांद्याचं कसं नियोजन केलं पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मधमाशी नसण्याचं प्रमुख कारण होतं की आपण उग्रवासाचे जर कधी काही औषधी मारत असाल तर ते प्रमुख कारण आहे. आणि ते असं नाहीये, काय असतं माहिती आहे का, आपण आज कांदा लावला म्हणजे आजच आपण मधमाशीची काळजी घेतो, पण आपल्या परिसरात ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मधमाशींचं पोळं वगैरे दिसेल किंवा मधमाशींचं मोवळ वगैरे जे दिसेल त्याला आपल्याला संरक्षित करणं गरजेचं आहे. कारण की आपण डाळिंब, टरबूज, खरबूज जे त्याला क्रॉस पॉलिनेशन होतं, ज्याचं परागीकरण करावं लागतं, पोलेन करावं लागतं, अशा पिकांना मधमाशीची गरज आहे. अशा ठिकाणी आपण ज्यावेळेस आपण नाही लावलं त्यावेळेस बी मधमाशीची काळजी घेतली तर ते आपल्यासाठी फायद्याचं असतं. तर मधमाशी भरपूरशा ठिकाणी न येण्याचं कारण असतं की एकच प्लॉट असतो काही ठिकाणी आणि तिथं पाण्याची व्यवस्था जास्तीची नाही राहत. एखाद्या ठिकाणी फक्त तुमचा पाण्याचा जो पाईप असतो तिथंच पाणी असतं. तर सुरुवातीच्या काळापासून ज्यावेळेस तुम्ही लागवड केल्यानंतर तुमचे गोंडे काही टक्के फुलले तर तुम्ही 4 ते 5 ठिकाणी तुमच्या थंड जे असेल, सावली करायची, छोटी सावली असेल झाडाखाली, तर तुमचं जे माठ असतं, जे माठ आणायचं आहे बाजारमधून, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक पोतं ठेवायचं. पोतं गोलपाट जे असतं ते पोतं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. कारण की थोडंफार पाणी कमी झालं बाष्प होऊन किंवा गरमना किंवा तसंही पाणी कमी झालं पाझरून, टपकन पाझरून जे माठातून पाणी कमी होतं तर त्या पोत्याच्या साहाय्याने ते मधमाशीला पाणी घेणं शक्य राहतं आणि ते माठ तुम्हाला भरून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून मधमाशी तुमच्या प्लॉटवर येईल. भरपूरशा ठिकाणी काय झालं होतं की चिकटाही आला होता. याला चिकटा एवढा जास्ती चालत आहे, इथं तर चिकटा नाही आहे दाखवायला मला, पण चिकटा भरपूरशा ठिकाणी चिकटा आला होता. चिकटा आल्यानंतर मधमाशी तिथं येत नाही, कारण की त्यांना तिथं ट्रॅप लावल्यासारखं वाटतं आणि ते जाळं असल्यासारखं वाटतं, तिथं ते येत नाही. तर चिकटा धुण्यासाठी आपण एक सांगितलं होतं शेतकऱ्यांना, तुम्हाला 20 लिटरच्या पंपासाठी लिंबू असतं आपलं, लिंबू जे आहे ते 3 लिंबूचा एका ड्रम मध्ये 3 लिंबू टाकायचे स्प्रेमध्ये. 20 लिटरच्या पंपासाठी 3 लिंबू, 10 इलायची तुम्हाला टाकायची आणि त्यामध्ये 300 ते 400 ग्रॅम गुळ घ्यायचा आहे. गुळ त्याचा जर कधी तुम्ही फवारणी केलं, हे लॅक्टिक ऍसिड वगैरे नाही, याच्यावर जे चिकटा असतो तो चिकटा निघून जातो आणि मधमाशीला जो सेंट आहे तोही अट्रॅक्ट होतो. फवारणी शक्यतो सकाळी सकाळी घ्यायचं आहे. स्प्रे पंप तुम्ही घेताना स्प्रेच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही उग्रवासाचे औषध वगैरे मारलेले नसावेत. भरपूरशा ठिकाणी मधमाशी डिस्टर्ब यामुळे होतात. काही शेतकरी जे मधमाशीचे जे आपण अट्रॅक्ट करण्यासाठी इन्फ्यूज वगैरे जे सांगितलं होतं किंवा आणखी कुठल्या कंपनीचं, ते स्प्रे पंपानं मारताना काय करतात, स्प्रे पंप धुतच नाही, त्यामध्ये आणखी तो स्मेल असतो. तुम्ही जर कधी बघितलं तर इन्सेक्टिसाइडचा जे वास असतो तो वास त्याला लागलेला असतो. आपण स्वच्छ धुवून नाही घेतल्यामुळे त्याच्यातही तो स्मेल कमी जादा प्रमाणात होतो आणि ते फवारणीतून आणखी इन्सेक्टिसाइडच जास्त प्रमाणात वास तिथं चालला जातो. त्यामुळे तुम्हाला असे स्प्रे घ्यायच्या अगोदर पंप अगोदर स्वच्छ धुवायचा आहे. तुम्ही त्यामध्ये गरम पाणी करून घेऊ शकता, गरम पाणी, आणि त्यामध्ये तुमचं डिटर्जंट पावडरने वगैरे स्वच्छ करून ते घ्यायचं. नोझलच्या साह्यातूनही ते बाहेर काढून घ्यायचं आहे. एक 5-10 लिटर पाण्याने एकदम स्वच्छ धुतल्यानंतर स्प्रे घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण या ज्या प्लॉटवरती आलेलो आहे तर तुम्ही माझ्यासोबत बघू शकता, इथं पोलन सगळीकडे होतंय. पोलन व्हायचं कारण इथं हेच आहे की इथं मधमाशीचा वावर चांगल्या प्रमाणात आहे. कारण की आपण माझ्यासोबत बघू शकता, इथं जे एक बेंड आहे आणि पाणी इथं 2-3 ठिकाणी पाणी असल्या कारणाने मधमाशीचा वावर इथं मोठ्या प्रमाणात आहे. आणि ही वरतूनच मोहगुणीचे काही झाड आहे, थंड हवा इथं येत राहते कंटिन्युअसली आणि त्यामुळे इथं जे वातावरण आहे थंड असल्यामुळे मधमाशीचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. मधमाशी आणखी तुम्ही काय उपाय करू शकता, आपण जे सांगितलं लिंबू, इलायची आणि गुळ, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इलायची, गुळ आणि दही हेही प्रयोग करू शकता. तुम्हाला जर कधी एकरासाठी घ्यायचं असेल तर 2 किलो दही, 1 किलो गुळ, 100 ग्रॅम इलायची, हे सगळं द्रावण तुम्हाला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. इलायची, गुळ आधी मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. दही आणि इलायची आणि गुळ एकदम मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक स्टीलच्या भांड्यामध्ये ते पूर्ण द्रावण, काही पाणी घेऊन ते पूर्ण द्रावण मिक्स करून एक स्टीलचं भांडं, संध्याकाळी तुम्हाला ते द्रावण टाकून घ्यायचंय. सकाळी 8 वाजता ते तुम्हाला फवारणी करायचे. भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांनी फवारणी केली, काही लोक म्हणतात चांगले रिझल्ट आले, काहींना नाही आले. तेच कारण की स्प्रे पंप जो चांगला धुतलेला नसतो किंवा आजूबाजूच्या ठिकाणी मधमाशी अट्रॅक्ट होत नाही, किंवा तुम्ही याच्या अगोदर मधमाशी असताना स्प्रे घेतला असेल तर तोही तुम्हाला घातक ठरू शकतो. मधमाशीसाठी स्प्रे तुम्हाला जर कधी घ्यायचा असेल तर सकाळी 8 वाजता घ्यायचा आहे मधमाशी अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि तुम्हाला काही आळाई वगैरेसाठी कीटकनाशक मारायचं असेल शक्यतो टाळाच, फवारणी घेऊच नका. पण तुम्हाला नायाला जर कधी फवारणी घ्यायची असेल, जे उग्र वास नाही, केमिकल, सौम्य केमिकल, डेलिगेट असेल, इमामेक्टिन बेंझोएट असेल, ते संध्याकाळी
5:45 ते 6च्या नंतरच तुम्हाला स्प्रे करायचा आहे। सकाळपर्यंत त्याचा स्मेल तिथून निघून गेलेला असेल आणि स्प्रे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा तुम्हाला लिंबू, इलायची आणि गुळाचा एक स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून मधमाशीला तिथं त्याच्या एन्व्हायरमेंटल फ्री, म्हणजे त्यांना वाटेल की इथं आपल्याला काही धोका नाही, मधमाशी पुन्हा तुमचं पोलन करायला तयार आहे। भरपूरशा ठिकाणी आता हे जे शेतकरी आमचे हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने फार्मिंग करतात, आम्ही 1-2 शेतकऱ्यांना सांगितलं होतं, शेतकऱ्यांना तुम्ही डायरेक्ट बोलूही शकतात। एका क्विंटलला 35-40 किलो बी त्यांनी काढलेलं आहे। त्यांचा सत्कारही काही XYZ कंपनीने केलेला आहे आणि यावर्षी त्यांचा उतारा चांगला राहील। आता हा जो प्लॉट आहे, ज्यावेळेस पोलन होईल त्यावेळेसही आम्ही तुम्हाला दाखवू जवळून की याच्यामध्ये किती पोलन झालेलं आहे, कारण की आणखी आता पोलन सुरू झालेलं आहे, काही ठिकाणी पोलन झालेलं आहे, काही ठिकाणी परिस्थिती पोलनाच्या याच्या व्यतिरिक्त आहे। तर या पद्धती या स्टेजला आपण कुठले खत देऊ शकतो, तर या स्टेजला तुम्हाला खत द्यायचं आहे 13-0-45 00-50 हे खत तुम्ही देऊ शकता। आता 00-50 देताना तुम्हाला काय करायचं, एकरी 00-50 5 किलो आणि 10 किलो युरिया द्यायचा आहे। टेम्परेचर खूप जास्त वाढतंय, आता मार्चचा महिना चालू झालेला आहे, टेम्परेचर जास्त असल्यामुळे नायट्रोजनची लेवल जी ती कमी होते आणि कांद्यामध्ये नायट्रोजनची लेवल कमी झाली तर भरपूरशा ठिकाणी करपा वगैरे आणि पात ही कमजोर होते। तर तुम्ही जर कधी युरिया 10 किलो दिला, महिन्यातून 1-2 वेळेस जर कधी तुम्ही युरिया दिला, त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। 10 किलो युरिया तुम्ही देऊन बघा, याच्यामधल्या 2 लाईटर बंद कधी केल्या तुम्ही, ह्या 2 लाईन बंद केल्या आणि 10 किलो युरिया बाकी क्षेत्राला दिला, तर 3ऱ्या-4थ्या दिवशीच तुम्हाला याच्यामध्ये फरक कळून जाईल की युरियाचं काय महत्व आहे। आणि त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला काय करायचं आहे, तर मॅग्नेशियम सल्फेट एकदम स्वस्त आता, मॅग्नेशियम सल्फेट युरिया सोडल्यानंतर 4थ्या दिवशी तुम्हाला 7 किलो मॅग्नेशियम सल्फेट जर कधी दिलं तर त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात। आणि बोरानही तुम्ही त्यासोबत देऊ शकता, मॅग्नेशियम सल्फेट प्लस बोरान देऊ शकता। कॅल्शियम नायट्रेट बोरान आपण केमिस्ट्री दिलं होतं, पण मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरान दिलं तर तुमचं पोलनचं जे हे जी पावडरची जी क्वालिटी असते, आता माझ्या हाताला बघू शकता ही पावडरची जी क्वालिटी, हे पावडर मोठ्या प्रमाणात वाढतं। मधमाशीने जरी नाही पोलन झालं, थोडीफार हवातनं हे जे पावडर आहे इकडनं कधी असं लागलं तर त्यांनाही पोलनची थोडं प्रमाणात पोलन त्यांनाही होत असतं। मधमाशी असेल, फुलपाखरू असेल, आणखी छोटे मोठे जे उडणारे किडे असतात त्याच्या साह्यानेही थोडंफार पोलन होत असतं, पण मधमाशी सगळ्यात मोठं काम करते। मधमाशी जर कधी तुमच्या प्लॉटला असेल तर त्यांचे रिझल्टही अतिशय सुंदर येतात। तर आपण जे सांगितलं पोटॅश वगैरे, ज्यावेळेस सटिंगची अवस्था म्हणजे सीड भरण्याची अवस्था असते आणि पोटॅशयुक्त खत दिलं तर तुमचं जे जर्मिनेशन असतं ते एकदम चांगलं होतं आणि बियाची जी जाडी असते एकदम सुंदर असते। पोटॅशमुळे बियाची जाडी एकदम जाड बनते, जर्मिनेशन चांगलं येतं, बी कुठेही बारीक राहत नाही आणि वजनही तुमचं त्या पद्धतीत वाढतं। पूर्णतः प्लॉट हे पोलन झाल्यानंतर काही 5-10% लागला असेल त्यावेळेस तुम्ही पोटॅशियम सोनेटही घेऊ शकता। पोटॅशियम सोनेटचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। त्यामुळे काय होतं, तर तुमचं जे बी असतं ते परिपक्व राहतं आणि लवकर जे मॅच्युरिटी आलेलं आहे ते गळण्याचं जे असतं ते गळून जे जात असतं, जास्त हे झाल्यानंतर लूज झालं ते गळण्याचे प्रॉब्लेम तुमचे इथं कमी होतात। शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही माझ्यासोबत बघू शकता इथं फड इरिगेशन म्हणजे दांडानेही तुम्ही पाणी कधी दिलं तर त्याचाही फायदा खूप मोठ्या प्रमाणात होतो। दांडाने पाणी दिलं तर थंडावा राहतो आणि तिथेही मधमाशी मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होते। तुमच्याकडे जर कधी पाणी मुबलक प्रमाणात असेल तर तुम्ही या स्टेजला एकदा दांडाने पाणी देऊ शकता। म्हणजे जर कधी तुम्ही फड इरिगेशन दिलं, आता इथं ड्रिप टाकलेलं आहे, पाण्याची कमतरता आहे, पण ज्या शेतकऱ्यांकडे पाणी चांगलं आहे त्यांनी जर कधी फड इरिगेशन दिलं तर थंडावा तिथं जास्त राहतो आणि अधिक मधमाशीचा तिथं आकर्षण मोठ्या प्रमाणात होतं आणि तुमच्या पोलनला त्याची मदत होती। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी काही समस्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आपल्याला तुम्हाला कॉन्टॅक्ट करून आम्ही सांगू शकतो की तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।